तर मित्र हो, मी आता थकण्याचाच स्थितीमध्ये आलेलो आहे आणि मी पुढची तयारी करूनच आलेली आहे. इथे वरती जेव्हा मी चढेन तेव्हा मला भूक लागेल, म्हणून मी डब्बा सोबत घेऊन आलेला आहे. तर मित्र हो बघा, इकडं या साईडला खूप मोठी खाई आहे आणि ही आहे रस्ता, येण्या जाण्याचा मार्ग. हा इथून पहाडीवर चढण्याचा मार्ग. मी पहाडीच्या एकदम जवळच्या टोकावर पोहोचलेला आहे. हा इथून असं इकडे गेलं तर इकडे काहीच नाही, रस्ता पण नाही आहे. इथून आता इकडे जावं लागेल असं. आणि हे बघा, आजूबाजूचं जे दृश्य दिसतोय हे अशा पद्धतीनं आहे. इथून माझा गाव सुद्धा दिसू शकतो, परंतु झाडे आहेत, मोठे मोठे झुडपे आहेत, करिता दिसणार नाही. मित्रांनो, मी आता एकदम वरच्या टोकाला पोहोचलो, परंतु थकून गेलो आहे यार दोस्ता. तर आता मी गेल्यावरती ज्या ठिकाणी मला वाटेल की इथं 2 घोट पाणी प्यावा लागतो काय हे बघणार, आणि त्याच्यानंतर तिथे थोडा वेळ आराम करून पाणी वगैरे पिऊन मी पुन्हा वरच्या पायरीवर चढणार. मित्र हो बघा, असं आहे जाफरागडची पहाडी. सारखं आहे छोटंसं, तिथूनच जावं लागतं वरती. आपण आता एकदम वरती पोहोचलेलो आहोत. सर्वात वरती हे आहे बजरंगबली. जय बजरंगबली. थोडं झूम करून घेतो. इथे तलाव दिसतो बघा, तलाव. आणि ह्या इकडे झेंडाचा पाठीमागचा जो भाग आहे तो बेतकाठी गाव, आणि हा बेतकाठीचा तलाव. मित्र थोडंसं झूम करतो. हां, चला ठीक आहे. आता पाहण्यासाठी, समजण्यासाठी. ही आहे किल्ला, त्या काळाचा, जुना काळाचा किल्ला. हा इथे गुफा आहे आमचा महाराजांचा. असा दृश्य आहे, असा. ही बघा, आता इथून एकदम जवळ पोहोचलेला आहे मी, सर्वात वरच्या टोकावर. आणि हा इकडे मैदान दिसतोय बघा, मैदान. हा पहाडीवरचा भाग आहे मित्रांनो. हा जेवढा मोठा मैदान दिसतोय तो पहाडीवरचा आहे. इथे इतकी मोठी हे पहाडी आहे. या ठिकाणी पूर्ण कोरचीचा जो गाव आहे तो पूर्ण बसू शकतो, एवढी मोठी या ठिकाणी प्लेस, मैदान आहे. पहा मित्रांनो, आता दाखवतो मी तिकडं समोर बघा, समोर. हां, असं आहे. कारण की मी आज एकटा आलो, त्याच्यामुळे थोडंसं जे दृश्य दाखवण्यासाठी थोडं अडचण निर्माण होतं आहे. परंतु बघा मित्रांनो, हे अशी आहे. याला म्हणतात जाफरागडची पहाडी, यालाच जाफरागड म्हणतात. आणि हे पहाडीवर आहो मी. हे बघा, हे चट्टान दिसतात तुम्हाला, चट्टान जे आहेत ह्या ठिकाणी मी जात आहो. हे चट्टान आहेत. आणि या ठिकाणी मला थोडा सावली दिसत आहे मित्रांनो. हा इथे, तर इथे मी बसून आता डब्बा खाणार, जेवण करणार. बघा मित्रांनो, इथे सगळं चापडा दिसत आहो, म्हणून आपल्याला काहीच भीती वाटत नाही. नाहीतर इथे जंगली जनावर असू शकतात, वाघ पण असू शकतो, अस्वल पण असू शकतो, व इतर जातीचे प्राणी सुद्धा इथे राहू शकतात. परंतु मित्रांनो, मी एकटाच आलेला आहे. आणि आता इथे मी
ह्या चट्टानमध्ये थोडा सावली कमी पडतोय, इकडे येणार, इथे बसणार आणि मग इथेच मी डबा खाणार आज.